कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विठ्ठला, आज का कोणास ठाऊक जगन्नाथजींची लई आठवण येते। त्या दिवशी जे काय झालं ते सगळं अचानक झालं, त्याच्यावर आरोप झाला आणि भावनेच्या भरात मी नको ते बोलून गेले त्यांना। पण नंतर विचार केल्यावर लक्षात आलं की ते मला त्यांची मुलगी मानतात, ते असं नाही करणार। एकतर आधीच त्यांच्या मुलीसोबत जे झालं त्यांनी ते दुखी असतात, त्यात मला आणखी त्रास नाही द्यायचा त्यांना। पण विठ्ठला, तूच सांग आता, जर मी त्यांची बाजू घेतली तर माझ्या सासरच्यांचं काय? विठ्ठला, मी कात्रीत सापडले बघ। तर सारंग सरांचं पण कळत नाही। ते म्हणाले त्यांना काहीतरी बोलायचंय माझ्याशी, पण काय बोलायचंय तेच कळत नाहीये। माझ्या आयुष्यात नवीन कोणतं तरी संकट तर येत नसेल ना विठ्ठला? असं काय असलं तर तूच सांभाळून घे हा। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय हो, तुम्हाला झोप नाही येते का? झोप? ते काय असतं बबलू? आता तर सकाळ झाली आमची। आणि उशिरा झोपून उशिरा उठणाऱ्यांना तल्लख बुद्धी आणि सुदृढ शरीर मिळतं। अहो, ते तसं नसतं। लवकर झोपून लवकर उठल्याने शरीर सुदृढ आणि बुद्धी तल्लख होते। खालीच मती मी चालू झोपडला। थांब 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 थांब, उद्याचा तुझा दिवस आहे ना, खूप कमाल असणार आहे। म्हणजे ते सारा दादा होतो खालीच मती। एक मिनिट, ते काहीतरी बोलत होते, बोला ना। मी सांगत होतो याच काय मी सांगत नसतो। ते सकाळी लवकर उठल्याने उंची वाढते का हो? तसं नाही होतो, तुम्ही बोलत होतात ना सारंग सर उद्या। उद्या कळेल ना, उद्या कळेल। चल बघू, चल चल। तुम्ही बोलावलंच? सांगतो काय सांगतो सगळं सांगतो। बस पण काय झालं? सांगतो बस 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 ना, तू गाडीत सगळं तुला एक्सप्लेन करतो। बस लवकर बस लवकर बस। ए ए ओरे, काय चाललंय? काय चाललंय? सोहम, मस्ती नाही करायची हा, आधी सांगून ठेवतो। नाहीतर ना त्या ज्या डोक्यावर कुंड्या घेतल्यात ना, त्या एकमेक कुंड्यांवर पुरेल। आणि ए मागे नाही यायचं काय? सगळ्या गाड्यांची चाव्या घेऊन गेलो पाहिजे मी, उगाच गाड्या घेऊन फिरतात तुम्ही। तू काय बघतेस, चल ना। सारंग सर, काय ग? आपण नेमकं कुठं चाललोय? सावली, हा प्रश्न तू आज नको विचारू, कारण आजचा दिवस फक्त आणि फक्त तुझा आहे। आज तुला जे काय करायचं ना ते आपण करूया। आज फक्त मजा करायची आपण। अहो, पण घरात कामं बाकी होती, त्याचं काय करायचं? हा,
हा सारंग बोल. हा अमृता वहिनी, मी सावलीला घेऊन बाहेर फिरायला चाललोय. तर तिचा एक प्रश्न आहे की घरातली कामं कोण करणार. तुला काय सांगायचं आहे का तिला? तिला म्हणावं कामं होतच राहतात, पण असे दिवस परत परत येत नाही. आजचा दिवस तुझा आहे. तिला सांग सरू मावशी आणि मी इथलं सगळं सांभाळून घेऊ, काही काळजी करू नको. तू फक्त मजा कर. ओके अमृता वहिनी, थँक्यू. बाय. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं? तुला भूक लागली आहे? काय खाणार? म्हणजे तुला काय आवडतं खायला? सारंग सर, तुम्ही ठीक आहात ना? हो मी ठीक आहे. का? नाही म्हणजे आपण सकाळीच बाहेर पडलो, तुम्हाला ऑफिसला जायचं असेल ना? हे बघ, आज या जगातली सगळी कामं ही बाजूला ठेवली आहेत तुझ्यासाठी. ठीक आहे, सांग काय खायचंय? काय खायचं? काही पण, मेक्सिकन पास्ता, इटालियन डिलाइट पिझ्झा किंवा चायनीज, तू सांग. वडापाव खायचा का? इमोशन्स बनताय दिल से. समोरच्याचं मन ओळखून एखादी गोष्ट अशी करायची ना, एकदम मनापासून. तुम्हाला चालणार असेल तर. आज जे तुला चालेल ना तेच मला पण चालेल. वडापाव खाऊयात आपण. हे बघ, वडापावची गाडी इथेच आहे. चालेल? वडापाव गरम आहे का? हो दादा, आताच बघा काढले. द्या, 2 द्या. माझ्या कॉलेजच्या बाजूला ना एक वडापावाला होता. कमाल वडापाव मिळायचा. आम्ही जायचो सगळे मित्र. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.